एका मित्राने मला विचारलं, "काय गं, तुला मुलं नाही ना? मग तुला कसं कळणार ग्रँडचिल्ड्रन म्हणजे काय? मुलं असणं म्हणजे काय?" ह्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटलं. माझ्यासारख्या कितीतरी महिला असतील, ज्यांना कुठल्यातरी ना कुठल्या परिस्थितीमुळे मुलं नाही झाली किंवा नको होती. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एक्सप्लोर करूया, की बेबी म्हणजेच सॅटिस्फाईंग सेक्शुअल रिलेशनशिप असणं आहे का? बेबी म्हणजेच तुमच्या स्त्रीत्वाला सिद्ध करतं का? ह्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड प्रश्नांची आपण आज उत्तरं घेणार आहोत. स्त्रियांचं आरोग्य, त्यातून त्यांचं लैंगिक आरोग्य, ह्याच्याबद्दल समाजामध्ये खूप समज आणि गैरसमज आहेत. ह्या गोष्टींबद्दल संवाद साधणं, मनमोकळेपणाने बोलणं आणि चर्चा करणं ही खूप गरज आहे. याच उद्देशाने मी व्ही फॉर वजायना हा पॉडकास्ट सुरू केला आहे. मी डॉक्टर नीलिमा देशपांडे, मी गायनेकॉलॉजिस्ट आणि सेक्शुअल मेडिसिन कन्सल्टंट आहे. आज माझ्यासोबत आहेत निरंजन मेढेकर, CEO ऑफ साऊंड्स ग्रेट. हॅलो निलिमा मॅम. मला वाटतं की हा विषय खूप महत्त्वाचा आहे. कारण अनेकदा म्हणजे आपल्या समाजात तरी मुख्यत्वे भारतीय समाजात की जर मूल झालेलं असेल तरच ते कपल परिपूर्ण आहे किंवा त्या स्त्रीला जर मातृत्व आलं तरच तिची काहीतरी वर्थ आहे असं एक चुकीचं खूप म्हणजे वर्षांपासून अशी समजूत आहे. तर याच सगळ्या विषयी आपण बोलणार आहोत. कारण आजचा समाज हा खूप वेगळा आहे आणि आज ठरवून मूल होऊ न देणारी पण अनेक कपल्स आपल्या आजूबाजूला आहेत. तसंच काही फर्टिलिटी इश्यूजमुळे न होऊ शकणारं मूल अशीही अनेक जण आहेत. अनेक जण काही कारणांमुळे लग्न करत नाहीत, करू शकत नाहीत. तर त्यांनाही मूल होत नाही. तर अशा सगळ्यांनी म्हणजे हेल्दी सेक्स लाईफ म्हणजे फायनली अल्टिमेटली मूल होणं हेच एम, हेच गोल असतं का? असावं का? या सगळ्या विषयावर आपण गप्पा मारूया. तर पहिला प्रश्न तोच येतो मग, की हेल्दी सेक्स लाईफ आणि मूल होणं याचा खरंच काही थेट संबंध आहे, नाहीये? ॲक्च्युली हेल्थी सेक्स लाईफ आणि पर्टिक्युलरली आपण जेव्हा म्हणतो आपण ह्युमन सेक्शुॲलिटीमध्ये एक खूप महत्त्वाची चा फरक आहे इतर मॅमल्स किंवा इतर प्राण्यांमध्ये, की आपण सेक्स फक्त रिप्रोडक्शनसाठी करत नाही. तर ह्युमन बीइंग्स युनिक आहेत, की आपण सेक्स मेकअपसाठी करतो, ब्रेकअपसाठी करतो, एस्पिओनाजमध्ये पण सेक्सचा उपयोग होतो, आपण बार्टरिंगसाठी वापरतो. प्रॉस्टिट्यूशन म्हणलं तर इन्कमसाठी वापरतो. आपण जर कोणाला पनिश करायचं असलं तर सेक्स विथहोल्ड करतो. अशा सगळ्या गोष्टी ह्युमन बीइंग्समध्ये घडत असतात. त्यामुळे सायकॉलॉजिकली सेक्शुअल बिहेवियर, सेक्शुॲलिटी, सेक्शुअल ओरिएंटेशन हे ह्युमन बीइंग्समध्ये खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. प्लस जर आपण सोसायटी आणि कल्चरकडे बघितलं आणि त्याचं जे इव्होल्युशन आहे, म्हणजे सोसायटी आणि कल्चर कायम सेम राहत नाही. ते बदलत राहतं. पॉवर स्ट्रगल्समुळे बदलत राहतं. खरं जर आपण आपल्या इव्हन लास्ट 10,000 वर्षांच्या इतिहासाकडे बघितलं, 5,000 वर्षाच्या इतिहासाकडे बघितलं, लास्ट 500 वर्षाच्या इतिहासाकडे बघितलं, तरीसुद्धा आपल्याला लक्षात येतं, की स्त्रियांचा जो रोल आहे सोसायटीमध्ये, तो कोण पॉवरमध्ये आहे ह्याच्यावरनं घडत असतंय. आणि त्याचमुळे आपल्या देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्टेट्समध्ये, फॉर एक्झाम्पल केरळामध्ये किंवा गोवामध्ये किंवा वेगवेगळ्या स्टेट्समध्ये महिलांचं जे महत्त्व आहे किंवा तिचं जे स्त्रीत्व आहे, ते वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स बरोबर ते जुडलं जातं. रिलिजियस कॉन्सेप्ट्स म्हणा, स्पिरिच्युअल कॉन्सेप्ट्स, फायनान्शियल कॉन्सेप्ट्स, फॅमिली हायरार्कीमुळे कोण कशाचं पॉवर आहे, कोण ओनर असतं लँडचं. तर फिमेल्सचा आणि सोसायटीमधला रोल आणि रिप्रोडक्शनचा, ह्या 3 खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ज्याच्याबद्दल आपल्याला सायमल्टेनियसली विचार करावा लागतो, जेव्हा आपण सेक्स आणि सेक्शुॲलिटीबद्दल कुठल्याही सोसायटीमध्ये विचार करतो. आणि आपण पूर्वी एकदा मॅरेजबद्दल पण बोलत, कसं इट इज नॉट अ परमिशन फॉर सेक्स, म्हणजे लायसन्स फॉर सेक्स म्हणून म्हणजे मॅरेज नव्हे. ते आपल्या लाँग टर्म पार्टनरशिप, कंपॅनियनशिपबद्दल असतं. त्यातून आपले जे सोशल कल्चरल जे रूल्स असतात, जे महिलांवरती इम्पोज केलेले असतात, असं खूप वेळा होतं की खूप स्त्रियांना असं वाटतं की म्हणजे हे कॉन्ट्रास्ट आहे बरं का. काही स्त्रियांना वाटतं, "हां, आता बेबीज झाले ना, मग काय करायचं सेक्स?" आपणहूनच स्वतःच्या प्लेजरवरती किंवा स्वतःच्या फुलफिलमेंटवरती कट मारल्यासारखं, स्वतःच्याच पायावरती कुल्हाडी मारल्यासारखं वागतात. त्याच्या ऑपोझिट काही जण असतात, ते इतकी रिस्की सेक्शुअल बिहेवियरमध्ये जातात, की हो, आता माझी 50शी झाली, आता मी फ्री आहे, आता मी प्रेग्नंट होऊ शकत नाही, तर मला हवं त्या व्यक्तीबरोबर हवं तितक्या वेळा मी सेक्स करेन. कोण कोण थांबवणार आहे मला? मग अशा पण स्त्रिया असतात, ज्या इतक्या अनफुलफिल्ड राहतात, की मग कोणीही थोडंसं प्रेम दाखवलं तरी त्याच्या
त्याच्याकडे जातात. मग मग ते किती अनसॅटिस्फॅक्टरी असलं तरी, ते कितीही अनफुलफिलिंग असलं तरी किंवा किती रिस्की असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये इंडल्ज करतात. मग या सगळ्या गोष्टींमध्ये बेबी कुठे आलं आणि ते जे युटरस आहे किंवा फेमिनिनिटी आणि युटरस ठेवण्याचा जो कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप आहे, ते कसं टीज आउट करायचं? हे मला क्लिनिकमध्ये खूप प्रश्न पडतो असा. फॉर एक्झाम्पल रिसेंटली एक लेडी आली होती 47 इयर ओल्ड आणि खूप हेवी ब्लीडिंग, खूप फायब्रॉइड्स, लहानपणी फर्टिलिटी म्हणजे प्रेग्नंट व्हायला खूप त्रास झालेला, खूप IVF सायकल झाले, अल्टिमेटली बेबी झालंच नाही आणि खूप डिप्रेशनमध्ये. म्हणजे आता तिथे मेनोपॉज सिम्प्टम्स पण होते, प्लस हे ब्लीडिंगचा प्रॉब्लेम होता. बऱ्याचशा गायनेकॉलॉजिस्टकडे गेली होती आणि त्यांनी सांगितलं होतं, "बाबा हिस्टेरेक्टोमी तुम्ही करून घ्या. तुम्हाला इतका त्रास होतोय, तुम्ही अनिमिक आहात." तेव्हा तिचं हिमोग्लोबिन काहीतरी 7 ग्रॅम होतं. तर ॲक्चुअली कुठल्या बिझी डॉक्टरला एवढा वेळ कुठे असतो कुठल्यातरी स्त्रीबरोबर बसून समजून घ्यायला, की तिचे लहानपणीचं प्रोग्रामिंग, आताचं प्रोग्रामिंग, तिचं मॅरिड लाईफ, तिचं सेक्स लाईफ, या सगळ्या गोष्टी किती फुलफिलिंग किंवा अनफुलफिलिंग होतात. तो सगळा फर्टिलिटी ट्रीटमेंटचा जो ट्रॉमा होता, तो तिने कसा झेलला? त्याच्यामध्ये जे मिसकॅरेजेस झाले, त्याच्यामध्ये काही कॅन्सरचं डायग्नोसिस होतं, त्याची ट्रीटमेंट. या सगळ्यावरती तिने कसं इमोशनली हँडल केलं स्वतःला, हे विचारायला कोणाला वेळ असतो? पण जेव्हा आपण ह्या गोष्टींमध्ये डीप जातो आणि चौकशी करायला लागतो, तेव्हा लक्षात येते, की तिने हिस्टेरेक्टोमी करून घ्यायला नकार दिला होता, कारण की तिच्यामध्ये कुठेतरी अजून होप होती, की हो आपलं जे युटरस आहे ना, त्याचा काहीतरी उपयोग होईल. हो. कुठेतरी हं. त्याच्यामध्ये कोणीतरी प्रेग्नन्सी मला आणून देईल. कुठेतरी त्याचा त्याचा उपयोग होईल. भलेही ती आता डिव्होर्स्ड होती, तिला मूल नव्हतं, तिचा नवीन पार्टनर नव्हता. ॲक्चुअली तसं बघितलं तर रिॲलिटीमध्ये पॉसिबिलिटी नव्हती, की ती प्रेग्नंट होणार आहे. हो. पण इतके तरी हेल्थ पण चॅलेंजेस, परत डायबेटिक, हायपरटेन्सिव्ह, बरीचशी तिला कसली-कसली औषधं चालू होती. प्लस त्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समध्ये होणारं एकदा एकदा कॅन्सरचं डायग्नोसिस होतं. सगळं क्युअर झालं होतं तरीसुद्धा. सो जर असं पण असतं, की इमोशनली आपण ह्या कॉन्सेप्टशी अटॅच्ड असतो. बऱ्याचशा स्त्रियांच्या तर्फे मी बोलतेय, की प्रेग्नन्सी राहिल्याखेरीज किंवा स्वतःचं मूल झाल्याखेरीज आपलं स्त्रीत्व सिद्ध झालं नाही या जन्मी. मॅडम असंही म्हणलं जातं, की जी मिथच असेल, की जर स्त्री प्रेग्नंट राहिली किंवा तिला जर मूल झालं, तर त्याच्यानंतरचं जे सेक्स लाईफ असतं ते वेगळ्या प्रकारचं असतं, वेगळ्या लेव्हलचं असतं. म्हणजे त्यात इश्यूज पण असतात, पण एक तर ते काय म्हणतात त्याला, की ते एक तर प्रूव्ह करणं पण असतं, की तुम्ही केपेबल आहात आई होण्यासाठी किंवा पुरुषाला बाप होण्यासाठी. तर हे प्रूव्ह करण्यासाठी पण बरेच जणं मग चान्स घेतात किंवा प्लॅनिंगला फार महत्त्व देत नाहीत, फॅमिली प्लॅनिंगला असंही दिसतं तुम्हाला? एस्पेशली जर न्यूली वेड कपल्स असतील तर? ते ॲक्चुअली त्यांच्या बॅकग्राऊंडवरती अवलंबून असतं आणि हां, सर्टनली हे जे प्रोग्रामिंग आहे हे खूप डीप आहे. हे ते कॉन्शियसली करत असतील किंवा नसतील. पण कॉन्स्टंटली ॲक्चुअली काय होतं, की जे लोकं ठरवतात, की आता आपल्याला मूल नकोय, त्यांना प्रॉब्लेम नसतो किंवा ज्यांची फॅमिलीज ओपन असतात, हां, तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही ट्राय करा. पण ज्यांच्यावरती खूप फॅमिली प्रेशर येतं आणि मग ते ट्राय करायला लागतात आणि मग ते अनसक्सेसफुल असतात. त्यांच्यामध्ये ते जास्त दिसून येतं, की "अरेच्या, आपण प्रेग्नंट नाही राहिलो म्हणजे आपल्यात काहीतरी कमी आहे." आणि युजुअली म्हणजे जे डॉक्टर्स असतील, ऐकत असतील, त्यांना हे खूप ह्याचा अनुभव आहे, की आपल्याकडे येणारे पेशंट्स युजुअली मेनली स्त्रीला ब्लेम करतात, राइट, की राइट. प्रेग्नन्सी राहिली नाही म्हणजे तिचा काहीतरी फॉल्ट असेल. म्हणजे मला तर मी जेव्हा अब्रॉड प्रॅक्टिस करत होते, म्हणजे माझ्या पेशंट ग्रुपमध्ये एक असा पण होता पुरुष, की ज्याच्या 4-4 बायका होत्या. एका बाईचं प्रेग्नन्सी झाली नाही, मग फॅमिलीनी 4 लग्न लावून दिली वेगळी. बापरे! मग ॲक्चुअली कुठल्यातरी एका फर्टिलिटी क्लिनिकमध्ये जेव्हा तो गेला आणि त्याचं एक्झामिनेशन केलं, तेव्हा लक्षात आलं, की त्याला एझोस्पर्मिया आहे. म्हणजे त्याच्या सीमेनमध्ये स्पर्म्सच नव्हते. ओह! हं, हं, हं. सो अजूनही आपल्या देशामध्ये काय आणि जगभरामध्ये कुठे काय, दोन्ही मेल आणि फिमेलचं टेस्टिंग करायचं असतं किंवा करावं. हां. ही गोष्ट नेहमी फॉलो होतेच असं नाही. बरेच वेळा जेव्हा पुरुषांना आम्ही म्हणतो, "तुम्ही टेस्ट करून घ्या." "नाही, नाही, मला काय करा, मी सगळं ठीक आहे, मला काही प्रॉब्लेम नाहीये." कारण की त्यांची समजूत अशी असते, की आम्ही इजॅक्युलेट केलं म्हणजे आम्ही फर्टाईल आहे. हं. कारण इम्पोर्टन्स हा जो जुना शब्द ह्याच्याबद्दल आपण पूर्वी बोललेलो आहोत. इम्पोर्टन्स आणि इरेक्टाईल डिस्फंक्शनमध्ये फरक आहे ना. खरंय, खरंय. पण काय आहे, की सोसायटीमध्ये किंवा कल्चरमध्ये पेनिट्रेशनला जास्त महत्त्व आहे. पेनिट्रेशन आणि इजॅक्युलेशनला. कारण की नॅचरली इव्होल्यूशनमध्ये जर पुरुषाला इरेक्शनच आलं नाही आणि इजॅक्युलेशनच झालं नाही, तर पुढची स्टेप घडायची शक्यताच नसते.
पण लोकं अस्युम करतात, की जर तुमचं इरेक्शन आलं आणि तुम्ही इजॅक्युलेट केलं म्हणजे तुम्ही फर्टाईल आहात. म्हणजे तुम्ही इम्पोर्टंट नाही आहात. पण तुम्हाला इरेक्शनच नाही आलं तर तुम्ही इम्पोर्टंट आहात. म्हणजे तुम्ही मुलाला फादर करू शकत नाही. ॲक्चुअली आज आपल्याला माहिती आहे, की इरेक्शनचा आणि फर्टिलिटीचा तसा एवढा डायरेक्ट संबंध नसतो. असतो थोडासा टेस्टोस्टेरोन रिलेटेड जसं आपण वेगळे हॉर्मोन स्टडीजकडे बघतो तेव्हा लक्षात येतं हो इरेक्टाईल डिस्फंक्शनचे बरेचसे हॉर्मोन डिस्फंक्शन पण रिस्पॉन्सिबल असतात. पण जर ॲक्चुअल स्पर्म फंक्शन जर बघितलं, स्पर्म क्वालिटीज बघितले, तर असे पण पुरुष असतात ज्यांना इरेक्शन येत नाही किंवा फारसं इजॅक्युलेशन नीट करता येत नाही, पण त्यांच्यामध्ये स्पर्म्स आपल्याला सापडतात. राइट, राइट. किंवा असे पण ॲडव्हान्स फर्टिलिटी टेक्निक्स आहेत, की आपण टेस्टिसमध्ये जाऊन ते जे स्पर्मचं DNA आहे ते घेऊन आपण एगला फर्टिलाइज करू शकतो. हे ॲडव्हान्स रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्समध्ये येतं. त्याचा अर्थ असा काय होतो, की कुठल्याही पुरुषाची जी पोटेन्सी आहे, तर ती हं. डायरेक्टली जज केली जाते फादरहूडशी. बरोबर. आणि इट्स सो कॉल्ड इव्होल्यूशन, की तुम्हाला इरेक्शन आलं, इजॅक्युलेशन आलं, मगच तुम्ही फादर होऊ शकता. आणि ॲक्चुअली आजच्या सायन्सनी ते डिस्प्रूव्ह केलंय. हं. तसंच स्त्रियांच्या बद्दल असतं, की जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मूल घडवून आणत नाही, तोपर्यंत तुम्ही आई होऊ शकत नाही. आणि आज आय एम शुअर जगभरामध्ये अशा चिकार स्त्रिया आहेत, ज्यांनी मुलं वाढवली आहेत स्वतःची, दुसऱ्यांची, अडॉप्टेड एटसेट्रा, की ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या आईपणाचं जे फुलफिलमेंट आहे, ते त्यांनी तसं निभावलंय पूर्णपैकी. सो हे म्हणणं पण चुकीचं आहे, की जोपर्यंत तुम्हाला स्वतःचं मूल होत नाही, तोपर्यंत तुम्हाला कळत नाही मदरहूड काय आहे. ॲब्सोल्युटली. आणि असं पण आहे, म्हणजे माझ्याकडचेच कितीतरी पेशंट्स आहेत, की ज्यांच्यामध्ये त्यांचं सेक्स लाईफ रुळावरती आणण्यासाठी सेक्स थेरपीची गरज होती आणि गायनेकॉलॉजिकल असेसमेंट आणि इन्व्हेस्टिगेशनची पण गरज होती. कोणी असे हो. होते ज्यांना लहानपणी त्यांची कॅन्सर्समुळे हिस्टेक्टमी करावी लागली. कोणी असे होते की ओव्हरीमध्ये ट्यूमर झाल्यामुळे ओव्हरीज काढावे लागले. कोणी असे होते की जे एक्टॉपिक प्रेग्नन्सी झाल्यामुळे दोन्ही ट्यूब्स काढून टाकावे लागले. कोणी असे होते की त्यांच्यामध्ये क्रोमोझोमल प्रॉब्लेम्स होते म्हणून त्यांचे ओव्हरीज नव्हते पण युटरस ट्यूब्स ओव्हरी आणि वजायना होतं. तर ह्या सगळ्यांमध्ये आपण जे डेव्हलपमेंटल डिफेक्ट्स असतात की हो ओव्हरीज आहेत पण वजायना नाहीसा आहे. मग तो वजायना रिकन्स्ट्रक्ट करावा लागतो किंवा कॅनलाइज करावा लागतो किंवा अर्धवट कॅनलाइज. सो मग अर्धवट कॅनलाइज झालेला जो वजायना असतो त्याला रिकॅनलाइज करावं लागतं आणि मग कपलना शिकवावं लागतं की इंटरकोर्स कसा अचीव्ह करायचा. फॉर एक्झाम्पल एक पेशंट होती, तिची लहानपणी 5व्या वर्षी हिस्टेक्टमी झाली होती. तर अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये असल्यामुळे आणि आपल्याकडे पीडियाट्रिक आणि अडॉलसंट गायनेकॉलॉजीची स्पेशालिटी एवढी ॲडव्हान्स नसल्यामुळे तिला करेक्ट हार्मोन ट्रीटमेंट दिली गेली नाही. हो. आणि करेक्ट हार्मोन ट्रीटमेंट न दिले गेल्यामुळे तिचा जो वजायना होता तो नीट डेव्हलप झाला नाही. बाकीचंही डेव्हलपमेंट झालं नाही. सगळं ते असं लहान इन्फंटाईल प्रपोर्शन्सचं राहिलं. तर मग जेव्हा कपल्स इंटरकोर्स करायला जातात अशा परिस्थितीमध्ये ती जी वजायनाची डेप्थ आहे त्याला डॅमेज न करता इंटरकोर्स कसा करायचा? हे मग शिकावं लागतं. मग वेगवेगळे आपल्याकडे टूल्स असतात. मग प्रॉप्स असतात ज्याच्यामुळे इंटरकोर्स शक्य होतो, क्लिटरल स्टिम्युलेशन शक्य होतो. त्याच्यासाठी आपल्याला हार्मोन ट्रीटमेंट देता येते. वेगवेगळे मेथड्स असतात ज्याच्यामुळे आतमध्ये डॅमेज होणार नाही याचं प्रिकॉशन घेता येतं, पण तरीसुद्धा इंटरकोर्स करता येतं. सो हे जे कॉम्प्लेक्सिटीज असतात सेक्शुअल रिलेशनशिपचे, अराउझलचे आणि ॲक्चुअल परफॉर्मन्सचे, हे खूप छोट्या-छोट्या स्टेप्समध्ये आपल्याला अचीव्ह करायला लागतात कुठल्याही गिव्हन कपलमध्ये. कारण की ती इंडिव्हिज्युअल कपलचे चॅलेंजेस असतात ज्याला आपल्याला ओव्हरकम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल ती एक माझी पेशंट होती की तिला वजायनाचा आडवा सेप्टम होता. हो. तर वरच्या आणि आतल्या भागाला ते डिव्हाईड करून सर्जरी करून मग तिथे जो बँड होता त्याला ओव्हरकम करायला तोपर्यंत ते इंटरकोर्सच करू शकत नव्हते. मग त्याला 2 सर्जरी लागले. मग तिथे स्कारिंग झालं. मग ॲक्चुअली वजायनल डायलेटेशन करावं लागलं. आपण जेव्हा पेनफुल सेक्सचा पॉडकास्ट घेतला होता त्याच्यामध्ये आपण म्हणलो होतो, की वजायना हे अकॉमोडेटर असतं. डायलेटर ॲक्चुअली डायलेट करत नसतो. पण ज्यावेळेला सर्जरी झालेली असते तिथे स्कारिंग असतं ते ॲक्चुअली डायलेटरचं काम येतं. ते स्कार टिश्यू ब्रेकडाऊन करण्यामध्ये त्या डायलेटरचा उपयोग होतो आणि ते रेग्युलरली यूज करून मग इंटरकोर्स सक्सेसफुली व्हावा लागतो. लोकली हार्मोन ट्रीटमेंट द्यावी लागते. मॉइश्चरायझर्स यूज करायला लागतात. अशा खूप सगळे चॅलेंजेस असतात सेक्शुअल रिलेशनशिपमध्ये जिथे आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आणि फर्टिलिटी काम करत नसली तरीसुद्धा सेक्शुअल बिहेवियर, इंटिमेसी ही कायम ठेवण्यासाठी सेक्स थेरपीचा आपल्याला उपयोग करावा लागतो. त्यामध्ये हे जे इमोशन्स असतात
आई न होण्याचं किंवा मी फादर नाही होऊ शकलो किंवा हे माझं बाळ नाहीये, त्याच्यामध्ये येणारे जे सायकॉलॉजिकल चॅलेंजेस असतात कपलमध्ये, की बाबा डोनर एग पण आहे आणि डोनर स्पर्म पण आहे. मग कसं हँडल करायचं? आपलं मूलच नाही. मग ते एक कारण होतं भांडणामध्ये. तर भांडणं कशी करायची? डिसएग्रीमेंट कसं करायचं? कॉन्फ्लिक्ट कसं हँडल करायचं रिलेशनशिपमध्ये, जिथे आपण एकमेकांना आपल्या रॉ पॉइंटवरनं आपण हर्ट करत नाही. राइट. जे लागणारा पॉइंट असतो, तो घेऊन आपण एकमेकांना हर्ट करत नाही. आपण कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्ह करतो. आपलं डिसएग्रीमेंट रिझॉल्व्ह करतो. पण आपण कधीही अशा बिहेवियरमध्ये उतरत नाही, ज्यामुळे समोरचा व्यक्ती हर्ट होतो. तुम्ही मॅडम खूपच महत्त्वाचे पॉइंट सांगताय आणि यात मला तोही एक मुद्दा आठवला, की जो आपण मागे कदाचित डिस्कस केलेला, की स्प्लॅश प्रेग्नन्सी म्हणजे हे पण मिथ आहे म्हणजे, की ज्या अर्थी तुम्हाला बाळ झाले त्या अर्थी तुमचा इंटरकोर्स सक्सेसफुल झालाय किंवा तुमचं सेक्स लाईफ उत्तम आहे असाही त्याचा अर्थ होत नाही. तर त्याच्यामुळे सेक्स थेरपीचं महत्त्व खूप आहे. म्हणजे जर तुम्हाला सेक्शुअल कुठला इश्यू असेल, तर बाळ होऊ द्या असं म्हणण्यापेक्षा तो सेक्शुअल इश्यू आधी रिझॉल्व्ह करणं जास्ती महत्त्वाचं आहे. येस, येस. आणि ॲक्चुअली कसं हे असले पेशंट्स तर कायमच असतात क्लिनिकमध्ये. त्यामुळे माझा पहिला प्रश्न नेहमीच असतो त्यांना, की तुमची प्रायोरिटी काय आहे? बरेच वेळा लग्न झालेलं असतंय 3, 4, 5 वर्ष झालेली असते. आता फॅमिलीचे प्रेशर, आता आम्हाला बाळ हवंय. मग मी विचारते, "बाबा तुमचं सेक्स लाईफ कसं आहे?" "नाही, नाही ते काही जमत नाही, पण आम्हाला बाळ हवंय." हो. सो मग तुम्ही कसं एकमेकांना प्लेजर करता? "नाही, आम्ही एकमेकांना मॅस्टरबेट करतो आणि आम्हाला ऑर्गॅझम्स येतात, त्यामुळे आम्हाला काही इंटरकोर्सची गरज नाहीये." मी म्हटलं, "ॲक्चुअली तुम्हाला इंटरकोर्सची गरज नाहीच आहे प्रेग्नन्सीसाठी." "म्हणजे काय?" हं. म्हणजे तुम्ही प्रेग्नंट होऊ शकता. कसं काय? असं केलं की प्रेग्नन्सी राहते. मग तो सपोज यू आर सॅटिस्फाईड विथ युअर सेक्स लाईफ, यू डोंट नीड टू फोर्स म्हणजे इंटरकोर्स फोर्स करून करायची गरज नाहीये प्रेग्नन्सी राहण्यासाठी. आपल्याकडे वेगवेगळे टेक्निक्स आहेत. काय? आपल्याला एक स्पर्म लागतं आणि एक एग लागतं प्रेग्नन्सीसाठी. पुरुषांच्या प्रत्येक सीमेनच्या एका ड्रॉपमध्ये अप टू 1 मिलियन स्पर्म्स असतात. सो हो. त्याच्यापैकी काय म्हणून असे आपण जेव्हा स्प्लॅश प्रेग्नन्सीचं वर्णन किंवा डिस्क्रिप्शन करतो, इव्हन मेडिकल कम्युनिटीजमध्ये ॲक्सेप्ट करायला तयार नसतात डॉक्टर्स, की असं होऊ शकतं. म्हटलं होतं तर म्हणून तर आपण जेव्हा कॉन्ट्रासेप्शनबद्दल बोलतो, तेव्हा आपण म्हणतो कॉन्डोम्स यू हॅव टू पुट ऑन बिफोर एनी जेनिटल कॉन्टॅक्ट. का? कारण की इव्हन प्री इजॅक्युलेटचे जे थोडे ड्रॉप्स असतात, पेनिसच्या वरती येणारे अराउझलच्या वेळेला, त्याच्यामध्ये पण स्पर्म्स असतात. मग ते बरं. जेनिटलवरती लागले आणि सपोज ती पण खूप फर्टाईल आहे, तो पण खूप फर्टाईल आहे, तर प्रेग्नन्सी राहू शकते. कारण काय ते स्पर्म्स मोटाईल असतात. हं. असं होत असतंय. तसंच व्हल्वावरती इजॅक्युलेट करणं किंवा कोइटस इंटरप्टस म्हणजे जस्ट इजॅक्युलेशनच्या आधी पेनिस विथड्रॉ करणं. सगळ्यांना वाटतं की खूप इफेक्टिव्ह मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन आहे. ॲक्चुअली त्याचं फेल्युअर रेटच 20% आहे. बापरे! म्हणजे 20% इज टू हाय. आपण हं. ते पर्ल इंडेक्स म्हणून कॅल्क्युलेट करतो, की 100 बायकांना एक वर्षभर कुठलीतरी मेथड आपण वापरायला सांगितली आणि त्याच्यामधल्या किती बायका प्रेग्नंट होतात हे जर काउंट केलं, तर आपल्याला एक इंडेक्स मिळतो. हं, त्याच्यावरनं हं. आपण कुठल्याही मेथडचं फेल्युअर रेट कॅल्क्युलेट करतो. तर नुसतं कॉन्डम्स वापरलं आणि बहुतेक नॉर्मल यूज म्हणजे नॉट परफेक्ट यूज, तर त्याचं फेल्युअर रेट 15% आहे. इनकॉइटस इंटरप्टसचा 20% आहे. बापरे! म्हणजे ही आकडेवारी खूपच मोठी आहे खरंच. हां. हं. सो म्हणजे तुम्ही लकी आहात, की जेव्हा तुम्ही कॉइटस इंटरप्टस प्रॅक्टिस करता आणि तुम्ही मे बी सायकल रिलेटेड काहीतरी ट्रिक्स प्ले करता स्वतःबरोबर. यू आर लकी दॅट यू डोंट गेट प्रेग्नंट. ओह! हं, हं, हं. दिस इज नॉट कॉल्ड फॅमिली प्लॅनिंग. इट इज कॉल्ड रिलायिंग ऑन लक. आणि असे येस. पेशंट्स बहुतेक जे गायनेकॉलॉजिस्ट असतील त्यांना ते ते अगदी आवर्जून सांगते, "हो, असले पेशंट आमच्याकडे सारखे येतात आणि त्यांच्याकडे टर्मिनेशन्स परत करून घेतील, पण कॉन्ट्रासेप्शन वापरणार नाहीत." बापरे! हं, म्हणजे हं. दे थिंक आता हल्ली टर्मिनेशन करून घेणं इतकं सोपं झालंय, इतकं लो रिस्क झालंय. काय आहे, काही नाही. ते गोळ्या घेतल्या की पडतं. हं. म्हणजे मला तर असं पण आठवतं, की मी एका डॉक्टरांच्या क्लिनिकवरती जात जात असे सुरुवातीला जेव्हा "काय मॅडम तुम्ही हे औषधं ठेवत नाहीत का तुमच्यावर?" म्हटलं, "नाही, लायसन्स लागतं त्याच्याकरता." "नाही, नाही, आमच्या गावाकडे दुकानात मिळतं ना, सगळेजण घेतो आम्ही." बापरे! हं, हं, सो हं, आपल्या देशामध्ये रेग्युलेशन नसल्यामुळे सुद्धा हे प्रॉब्लेम्स आहेत, की ही जी समजूत आहे फॉर एक्झाम्पल ज्या खूप फर्टाईल बायका आहेत, त्यांच्यामध्ये हं, अशी समजूत आहे, की हे खूप ईझी आहे. आपल्याला नको ते बाळ आपल्याला कधी पाडता येतं. त्याच्यासाठी रेग्युलर कॉन्ट्रासेप्शन यूज करायची गरज नाही, कारण की त्याचे फार साइड इफेक्ट्स आहेत. हं, आणि पुरुषांना हं, कॉन्डोम्स वापरायला आवडत नाही, सेन्सेशन कमी होतं. हं. आणि त्याच्या उलट अशा आहेत, की प्रयत्न करून पण प्रेग्नंट होत नाहीयेत. त्यांचं मेन कारण काय तर ट्यूब्स ब्लॉक्ड आहेत. ट्यूब्स कशामुळे ब्लॉक्ड आहेत? तर इन्फेक्शनमुळे ब्लॉक्ड आहेत. ते कुठून आले? तर त्यांचे आणि त्यांच्या पार्टनरचे मल्टिपल पार्टनर्स होते म्हणून ब्लॉक झाले.
बापरे! म्हणजे हे सो हा जो प्रॉब्लेम आहे, हा आपल्या देशामध्ये खूप मोठा आहे आणि ज्यांना वाटतं, की रिकरंट आपण टर्मिनेशन्स केल्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही, त्यांच्या लक्षात नाही आलेलं असतं, की टर्मिनेशन केल्यामुळे सायकॉलॉजिकल इफेक्ट्स आणि फिजिकल इफेक्ट्स दोन्ही असतात. शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म. त्याच्यामध्ये ट्यूबल डॅमेज हा एक महत्त्वाचा असतो, कारण काय इन्फेक्शन होणं कुठल्याही प्रॉडक्ट्समध्ये किंवा उरलेल्या ब्लडमध्ये ही गोष्ट पहिली रिस्क असते. त्याच्यामध्ये जर काही क्युरेटिंग किंवा इतर गोष्टी काही कराव्या लागतात, तर ती रिस्क थोडी वाढते. सो कॉन्ट्रासेप्शन वापरणं आणि प्रेग्नन्सी आपल्याला हवी ती होणं, हे जास्त इफेक्टिव्ह आहे आणि जास्त सेन्सिबल आहे. त्यातून ज्या कपल्सना बेबीज नको आहेत, डेफिनेटली नको आहेत, त्यांनी जास्त इफेक्टिव्ह कॉन्ट्रासेप्शन वापरायला पाहिजे. राइट. म्हणजे तो पुढचा प्रश्न मी त्याच्यावरच येणार आहे, की ठरवून बाळ होऊ न देणाऱ्या कपल्सचं पण प्रमाण तुम्हाला वाढताना दिसतंय का तुमच्याकडे येणाऱ्या पेशंट्समध्ये? आणि दुसरं म्हणजे आपल्या पण समाजाचं प्रेशर इतकं असतं, की सुरुवातीला ते म्हणतात, की बाळ नाही होऊ द्यायचंय. पण ठराविक लग्नाला वर्ष झाली, की त्यांनाही वाटायला लागतं किंवा ते त्या प्रेशरला बळी पडतात असंही दिसतं तुम्हाला? प्रेशरला बळी पडतात का त्यांना त्यांचे कलीग्स किंवा फ्रेंड्स किंवा फॅमिलीला बघून आपोआप ते जागृत होतं, की अरे आपण पण आई किंवा वडील व्हायला पाहिजे आता. कारण की आपण कोणाला जज करू शकत नाही. कोण कुठलं कपल का डिसाईड करतं, की त्यांना आता मुलं नको आहेत, हे आपल्याला माहिती नसतं. आजच्या आजच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये इतकी फास्ट पेस आहे, इतकं स्ट्रेस आहे, इतकं टेन्शन आहे. दोघंही पार्टनर्स वर्किंग असतात. ते मे बी वीकेंडला भेटतात. त्यांच्याकडे फायनान्शियल चॅलेंजेस असतात. आज एखाद्या मुलाला वाढवणं काही स्वस्त गोष्ट नाही आहे. आपण आमच्या फर्टिलिटी क्लिनिक्समध्ये येणार, "नहीं, ट्रीटमेंट बहुत महंगा है." म्हटलं, "आप ट्रीटमेंट अफोर्ड नहीं कर सकते, तो बच्चा कैसे अफोर्ड करोगे?" हं, हं. ये खरं इफ यू कांट अफोर्ड टू गेट प्रेग्नंट, यू कांट ॲक्चुअली अफोर्ड अ बेबी. हं. तर ज्या लोकांना सहज प्रेग्नन्सी राहते, ऑब्व्हियसली त्यांचा खर्च वाचतो. पण इतका पण नाही वाचत ना. खरं हं. एखाद्या मुलाला वाढवणं, आयुष्यभर त्याचं एज्युकेशन बघणं, व्यवस्थित त्याचं जे काय गोल्स असतील, लाईफ गोल्स असतील, त्याला हेल्प करणं, त्याच्यामध्ये बरचसं इन्व्हेस्टमेंट पेरेंट्सचं असतं. नुसतं पैशाचं नाही, तर आपली एनर्जी, आपला वेळ, आपलं सगळंच आपण ओततो त्या मुलामध्ये. सो प्रेग्नन्सी घडवून आणणं पहिला स्टेप असला आणि तोच आपल्या अफोर्डेबिलिटीमध्ये नसला, तर पुढचं मूल कसं असेल? ह्या विचाराने पण खूप पेरेंट्स चे हात बांधले जातात. मग काय होतं, की बाय द टाईम ते फायनान्शियली सिक्युअर होतात, ते म्हणतात, की हो, आता आम्ही बेबी अफोर्ड करू शकतो. तोपर्यंत त्यांचं वय थोडंसं निघून गेलेलं असतं. मग तिथे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्सची आपल्याला उपयोग घ्यावा लागतं. काही कपल्स असे असतात, की त्यांना माहिती असतं, की त्यांच्यामध्ये काहीतरी सेक्शुअल प्रॉब्लेम आहे, पण त्यांना वेगळं व्हायचं नसतंय. ते एकमेकांनाच फक्त लहानपणापासून ओळखत असतात. नाही, नाही, मी ह्याच्याशिवाय जगू शकत नाही किंवा मी हिच्याशिवाय जगू शकत नाही. आमचा सेक्शुअल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तरी सुद्धा चालेल. आम्ही असंच आपलं नातं जगू. हं. मग त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या फॅमिलीचं परमिशन नसतं, की तुम्ही अडॉप्ट करा. ओह! कारण हं. काय हा जो स्टिग्मा असतो, की अरे म्हणजे तुमचं सेक्स लाईफ ठीक नाहीये का? की हं, तुमच्यात हं. काहीतरी प्रॉब्लेम आहे का म्हणून तुम्ही प्रेग्नंट होऊ शकत नाही? हा जो चॅलेंज आहे ह्याला हँडल करायला खूप करेज लागतं कुठल्याही कपलला. जर त्यांचं रिलेशनशिप स्ट्राँग नसलं किंवा स्टेबल नसलं, तर ह्या सोसायटीच्या प्रेशरला सामोरे जाणं, त्या प्रश्नांची उत्तरं देणं आणि खंबीरपणे आपल्या डिसिजनशी उभं राहणं, ही गोष्ट काही सोपी नसते. ही ही पण कठीण असते. त्यामुळे आपण कधीही कोणाला जज करू नये, की कोण कशासाठी, का त्यांनी प्रेग्नन्सी डिले केली किंवा का त्याला नकार दिला किंवा त्यांना उशीर का झाला प्रेग्नंट राहायला. म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा कॉलेजमध्ये होते, तर आमच्या एक प्रोफेसर बाई होत्या. अ, मी एकदा तेव्हा वेगळा कोर्स करत होते तेव्हा. तर त्या सांगायच्या, की त्यांनी खूप वर्ष जवळ-जवळ 10-15 वर्ष ते मुंबईला जाऊन येऊन फर्टिलिटी ट्रीटमेंट घेऊन खूप प्रयत्न केले. प्रेग्नन्सी नाही राहिली. मग ज्यावेळेला त्यांनी ठरवलं, की ठीक आहे आता आपण हे सगळं थांबवूया, आपले पैसे संपले. ते 2 वर्षानंतर सहज त्यांची स्वतःची प्रेग्नन्सी राहिली. हो. मग हं. त्यांना आता एक मूल आहे, पण तोपर्यंत त्यांनी एक मुलगी पण अडॉप्ट केली होती. सो ही स्टोरी तर खूप कॉमन आहे, की पेरेंट्स प्रयत्न करतात, 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 खूप स्ट्रेस घेतात. मग एखादं मूल अडॉप्ट करतात आणि ठरवतात, की हां, बास बाबा आपल्याला एक मूल आहे ना, आपली फॅमिली कंप्लीट आहे ना, मग अचानक प्रेग्नन्सी राहते. हं. रिलॅक्स झाल्यामुळे, टेन्शन कमी राइट, झाल्यामुळे, राइट. स्ट्रेस हं, कमी झाल्यामुळे. त्यामुळे हं. हेही आपल्या लक्षात येतं, की स्ट्रेस हा एक खूप मोठा
रिझन आहे ज्यामुळे आजची फर्टिलिटी इश्यूज कंटिन्यू प्रॉब्लेम होतात किंवा लोकांना बाळं होत नाहीत किंवा झालेली बाळाचं मिसकॅरेज होतं किंवा प्रेग्नन्सी टिकत नाही किंवा प्रेग्नन्सीच्या वेळेला डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर, इतर प्रॉब्लेम्स पण घडत असतात. सो स्ट्रेस आणि क्रॉनिक स्ट्रेस स्पेशली खूप वर्षांचा टिकलेला जो स्ट्रेस असतो, तो ह्या सगळ्या गोष्टींसाठी पण एक कारण ठरतं, की का त्या गोष्टी वेळेवरती घडत नाहीत किंवा घडल्या तर त्या सक्सेसफुल का नाही होत? मॅडम इथे अजून एक मुद्दा असा येतो, की ज्या कपल्सना मूल हवंय पण ते होत नाहीये प्रयत्नांनी पण, तर त्यांनी पेशन्स ठेवायला पाहिजे का? कारण हल्ली असंही दिसतं, की लगेच IVF क्लिनिकमध्ये जा किंवा ट्रीटमेंट घ्या काहीतरी. तर अशा सगळ्या कपल्सना तुम्ही काय सल्ला द्याल? ॲक्चुअली हे एक काय बरं म्हणू सोसायटीचं जजमेंट आहे, की कोणीतरी लगेच ट्रीटमेंट घ्यायला IVFलाच जातंय. आपण कुठल्याही इंडिव्हिज्युअल कपलचं जे डिसिजन मेकिंग असतं त्याच्यावरती आपण बोट ठेवू शकत नाही. कारण का त्यांची इंडिव्हिज्युअल परिस्थिती आपण बघितलेली नसते. त्यांची चॅलेंजेसकडे आपण बघितलेलं नसतं. त्यांची मेडिकल हिस्ट्री कोणी बाहेरच्या माणसाने तपासलेली नसते. जेव्हा ते कुठल्या डॉक्टरांकडे कन्सल्टेशनसाठी जातात, की हां, आम्हाला आता मूल हवंय. तर त्यांची सगळी हिस्ट्री घेऊन, त्यांचे जे फॅक्टर्स आहेत, त्यांचं एज आहे, त्यांचे स्ट्रेस आहे, ते किती वेळा भेटतात एकमेकांना, त्यांचे लाईफ प्लॅन्स काय आहेत, लाईफ गोल्स काय आहेत, एकच मूल हवंय, किती मुलं हवी आहेत, त्यांची स्ट्रेस आणि इतर गोष्टी झेलायची कपॅसिटी किती आहे, ते खरंच वाट बघू शकतात का 2, 3, 4 वर्ष? तर ह्या सगळ्या गोष्टींचं कन्सिडरेशन घेऊन मगच काउन्सिलिंग केलं जातं. कुठल्याही सिस्टममध्ये असं नाहीये, की हां, "अरे चल रे, आपण त्या दुकानात जाऊया ना, थोडंसं बाळ घेऊन येऊया." असं कधीच घडत नाही. इव्हन अडॉप्शन प्रोसेसला पण खूप खूप वेळ लागतो आणि कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असतो रजिस्ट्रेशनचा, इन्व्हेस्टिगेशनचा. सो आपलं जॉब नाहीये कोणाला क्रिटिक करायचं किंवा क्रिटिसाइज करायचं, की कोण हल्ली अशी पद्धत आहे किंवा तशी आहे. तसं नाहीये. आजचे जर तुम्ही स्ट्रेसेस बघितले, आजचे जर कॉम्प्लिकेशन्स बघितले लाईफस्टाईलमध्ये, तर इट इज बट नॅचरल, की सपोज आता आमच्या क्लिनिकमध्ये इथे अंकुर ऊर्जामध्ये गोव्यामध्ये पण असे खूप पुरुष आहेत जे नेव्हीमध्ये काम करतात आणि ते 3-3, 6-6 महिने पोर्टमध्ये नसतात. मग अशा कपल्सनी काय करावं? का करियर घडेपर्यंत सगळं उलगडून तो घरी येईपर्यंत अजून 5-6 वर्ष जातील. मग लग्नच करायचं नाही का? मग मूल होऊच द्यायचं नाही का? मग अशा कपल्ससाठी आपल्याकडे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्स असतात. मग उशीर करायचा का? उशीर केल्याचा सगळ्यात मोठा परिणाम स्त्रीवर असतो. कारण की जितकं ती प्रेग्नन्सी डिले करते, तितकी तिची शरीरातली जी अंडी असतात, ती एज होत असतात आणि एजेड अंडी हे ह्याचं जे बेस क्रोमोझोम्स असतात ते पण चिकट व्हायला लागतात. म्हणजे क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असतात त्या बेबीमध्ये, ते वाढायची शक्यता असते. सो अशा स्त्रियांनी मग म्हातारपणाची वाट थोडीच बघायला पाहिजे. मग त्यांनी जर हं. ठरवलं, की हो आम्हाला वाट नाही बघायची, आम्ही जर एकमेकांची वाट बघत बसलो आणि WHOच्या डेफिनिशन प्रमाणे बघितलं, तर आम्हाला जवळ-जवळ 5-6 वर्ष लागतील प्रेग्नंट व्हायला. हो. तर आणि मे बी होणार पण नाहीत 5-6 वर्ष प्रयत्न करून. कारण की आम्ही इतके वेळ एकत्र नसतोच. हो, पण हो, आमचं हो. एकमेकांवरती खूप प्रेम आहे आणि आम्हाला फॅमिली सुरू करायची आहे. हं. आणि कोणी जगावरती असा व्यक्ती नाहीये ज्याला अधिकार आहे, की कुठल्या कपलनी कधी पॅरेंटहूड सुरू करावं किंवा पॅरेंटहूडची इच्छा ठेवावी किंवा नाही ठेवावी. त्या इंडिव्हिज्युअल कपल्सचं ते डिसिजन आहे. खरं तर त्या क्लिनिशियनचं काम आहे, की त्यांचं डिसिजन त्यांनी सपोर्ट करावं आणि जेवढं शक्य होईल तितकं त्या डिसिजनला ते पूर्ण कसे करू शकतील ह्याच्यासाठी त्यांना सपोर्ट करणं, त्यांना जे काही मेडिकल असिस्टन्स असेल ते त्यांना देण्यासाठी आहे. हो, सध्या हेही खरं आहे, की फर्टिलिटी ट्रीटमेंट इंडियामध्ये एक अशी बिझनेससारखी झाली आहे. जिथे बघाल तिथे एक फर्टिलिटी क्लिनिक किंवा हॉस्पिटल झालंय. मोस्टली हे अशामुळे झाले, की बरेचसे त्याच्यामध्ये जे प्रोटोकॉल्स आणि प्रोसिजर्स आहेत, ते सिस्टमॅटाइज झालेत. त्याच्यामध्ये अल्गोरिथम्स आहेत. त्यामुळे त्याचं इक्वेशन आणि सक्सेस रेट हे आता आपल्याला प्रिडिक्ट करता येतं. म्हणून ते तसं घडलंय. ओके. आणि त्या प्रिडिक्शनला एक रिलायबिलिटी आहे म्हणून लोकं ॲक्सेस करतात. जर माझं काम करणं, माझं सेक्शुअल इंटरकोर्स, माझं फॅमिलीसाठी बरोबर येणं अनप्रिडिक्टेबल असलं आणि कोणातरीकडे एक प्रिडिक्टेबल सोल्युशन असलं आणि मी ते सोल्युशन घेतलं, तर मी काय वाईट होत नाही. ते डिसिजन ॲब्सोल्युटली. घेण्याबद्दल किंवा घेतल्यामुळे. खरं आहे. म्हणजे तुम्ही आत्ता जो मुद्दा म्हणलात, की हा प्रत्येक कपलचा राईट आहे, की त्यांनी मूल होऊ द्यायचं, कधी होऊ द्यायचं. तर तसंच जे ठरवून मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतात, तर त्यांनाही सपोर्ट करणं मला वाटतं गरजेचं आहे. ड्यू टू एनी रिझन्स त्यांना बाळ नको आहे. कारण
मे बी त्यांना असं वाटते की आपण दोघे एकमेकांसोबत खुश आहोत किंवा काही हं. करिअरमधले त्यांचे गोल्स खूप मोठे आहेत आणि त्यांना असं वाटतं की मुलाला वेळ नाही देऊ शकत आपण. तर अशा सगळ्या कपल्ससाठी सोसायटी म्हणून नेमका काय विचार व्हायला पाहिजे किंवा कसं म्हणजे तो काय म्हणू जो खूप वर्षांपासूनचा जो पूर्वग्रह आहे, तो दूर करण्यासाठी काय करायला पाहिजे आणि सोसायटीनी काही करावं अशी अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्या कपलनी पण स्ट्राँग कसं व्हायला पाहिजे? काय म्हणाल तुम्ही? हा एक ट्रान्झिटरी फेज आहे आता. असं नाही म्हणणार की माग बऱ्याचशा आधीच्या जनरेशन्समध्ये सुद्धा असे कपल्स होते ज्यांना मुलं नव्हती. बहुतेक वेळेला ते बाय डिफॉल्ट म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम होता आणि त्याच्यावरती त्यावेळेला ट्रीटमेंट नव्हती म्हणून त्यांना मुलं झाली नाहीत. पण ते एकत्र राहिले आणि त्यांचं समाजकार्य वगैरे इतर चालू ठेवलं होतं बरोबर. त्यांनी. आणि असंही होऊ शकतं, की अशा कपल्सनी त्यांच्या कामाकडे जास्त लक्ष दिलं त्यामुळे त्यांची जी ग्रोथ होती सोसायटीमध्ये किंवा सोसायटीकडे त्यांच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन होता, तो थोडा डिस्ट्रॅक्ट झाला. तो हां, अच्छा हे आता वंद्य कपल आहे असं न म्हणता इज लाइक हो, त्यांनी त्यांचं लाईफ मार्गी लावलं. त्यांनी समाजसेवा केली म्हणून त्यांना एक काहीतरी जास्त चांगला बॅज मिळतो. ॲक्चुअली आपण जर एक्झिस्टेन्शियलिझम किंवा इतर गोष्टींकडे बघितलं, तर प्रत्येक व्यक्तीला त्याचं आयुष्य जगायचा हक्क आहे. त्यांना हवं तसं. तर हे जे बेसिक रिस्पेक्ट आहे ह्युमन बीइंगचं, आपली जी ह्युमन राईट आहे, की आपली बॉडी आपण कशी यूज करावी, आपली सेक्शुॲलिटी कशी एक्सप्रेस करावी, आपण कोणाबरोबर सेक्स करावं, कसं करावं, आपल्याला मुलं हवी का नको, हा आपला इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे. सोसायटी ॲट लार्ज म्हणजे सोसायटीच्या बेनिफिटसाठी आपण जे ॲक्टिव्हिटीज करतो, आपलं जे इंटेन्शन असतं किंवा आपलं जे बिईंग असतं, ते असतं महत्त्वाचं. पण जर इंडिव्हिज्युअलच हॅपी नसला, तर सोसायटी हॅपी कशी असेल? सो जेव्हा कुठलं कपल डिसिजन घेतं, की आम्हाला मूल नकोय. त्यांची रिझन्स असेल. खूप कारणं असतात. नंबर 1 जसं मी म्हटलं तसं काही जेनेटिक प्रॉब्लेम्स असतील किंवा काही चाइल्डहूड प्रॉब्लेम्स असतील, प्रीमॅच्युअर मेनोपॉज आहे, इतर काही आजार आहेत, काही जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत, जे त्यांना पास ऑन करायचे नाही आहेत मुलांना. कुठेतरी डॉक्टरांनी किंवा जेनेटिक काउन्सिलरनी त्यांना सांगितलं असेल, की रिस्की आहे बाबा तुम्ही प्रेग्नंट राहणं. काही पेशंट्स असतात, हार्ट डिसीजचे पेशंट्स असतात. आम्ही त्यांना काउन्सिल करतो, की तुम्ही जर प्रेग्नंट राहिलात, तर कदाचित तुमच्या हार्टवरती जास्त जोर येईल. सो काही मेडिकल कंडिशन्समुळे प्रेग्नन्सी कंटिन्यू करता येत नाही किंवा प्रेग्नन्सी ठेवायला नकार असतो. एज रिलेटेड कन्सर्न्स असतात. मग अम, जेव्हा रिलेशनशिप रिलेटेड पण कन्सर्न्स असतात. फॉर एक्झाम्पल माझ्यासारखं कोणी सिंगल असलं आणि कोणी नसलं आपल्या आयुष्यामध्ये, मला सिंगल मदर होण्याचं काही हौस नाहीये. तसं माझ्यासारखे पण बरं की हो, एका बाळाला आई आणि वडील दोन्हीची गरज आहे. जे बाय बाय चान्स असं होतं की कधी-कधी आई नसते किंवा वडील नसतात मुलांना. असं नाही की ते त्यांचं आयुष्य फार वाईट जातं. पण प्रत्येक इंडिव्हिज्युअलला हक्क आहे डिसाईड करायचा की जर त्यांना मूल झालं, तर ते कुठल्या परिस्थितीमध्ये त्या मुलाला त्यांना वाढवायचंय. हे पण डिसिजन ते घ्यायला मोकळे असतात. सो कुठल्याही कपलनी डिसाईड करणं, की आता आपल्याला मूल नकोय. त्यांचे जर त्यांच्या मनामध्ये डिसिजन ठाम असलं, तर त्याला सोसायटीने सपोर्ट करावं. प्लस त्यांनी जर त्यांचा डिसिजन बदलला, तरीसुद्धा त्यांच्या डॉक्टरांनी आणि सोसायटीने त्यांना सपोर्ट करायची तयारी दाखवावी. आता काही वेळेला कसं होतं, एस्पेशली काही जे वेलफेअर स्टेट्स असतात, की आता हे मी पर्टिक्युलरली इंग्लंड वगैरे सारख्या ठिकाणी बघितलंय, की खूप एड मिळते प्रेग्नंट बायकांना. तर मला आठवतं एका क्लिनिकमध्ये एक 16 वर्षाची मुलगी आली होती. "नाही मला बेबी हवंय." "का बरं बेबी हवंय?" "नाही म्हणजे मला बेबी मिळालं तर मला घर मिळेल आणि घर मिळालं तर मला गव्हर्नमेंटकडनं पैसे मिळतील वाढवायला. मग मी ते पैसे घेऊन माझ्या बाळाला बघीन. मग बाळ माझ्यावरती प्रेम करेल आणि मग माझं आयुष्य ठीक होईल. मग मला शाळेला पण जायची गरज नाही. उगीचच अभ्यास कोणी करायला सांगितलं. मी बाळाला सांभाळेन. मी बाळ सांभाळायला लागलं की माझी आई माझ्यावरती प्रेशर घालायचं सोडून देईल की जाऊन अभ्यास कर." तर बापरे! हं. आपल्या सोसायटल कंडिशन्समुळे ती मुलं किंवा ती व्यक्ती कसा विचार करेल ह्याला आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. त्यांचे गोल्स किंवा ॲस्पिरेशन्स फुलफिल करायला तो कुठलाही रिझनिंग उपयोग करून घेऊ शकतात. म्हणजे इतकं वॉर्प्ड आहे, की इतक्या लहान वयामध्ये कोणी एवढं पुढचा विचार करू शकतं, की हो. मग मला शाळेला जायची गरज नाही. मग मी असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. मला घर पण मिळेल, मग मला असं पण होईल. तर नवऱ्याची कोणाला गरज आहे? मला प्रेग्नन्सी पाहिजे फक्त.
थँक सो मच मॅडम. म्हणजे हा विषय तसा निग्लेक्टेड आहे किंवा ह्याच्याविषयी असं मोकळेपणाने बोलणं होत नाही आपल्या सोसायटीमध्ये. पण हा तितकाच महत्त्वाचा आहे आणि जसं तुम्ही अगदी योग्य प्रकारे सांगितलंत, की मूल होऊ देणं किंवा न होऊ देणं हा प्रत्येक कपलचा आणि त्यापेक्षाही प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा चॉईस आहे, त्यांचा निर्णय आहे, की ते कधी होऊ द्यायचं का नाही. तर त्याचा रिस्पेक्ट आपण प्रत्येकाने ठेवला पाहिजे आणि समाज म्हणूनही समाजाने पण तो रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. तरच एक हेल्दी सोसायटी आपण निर्माण करूया या आणि आणि दृष्टीने. हे पण महत्वाचं आहे, की कुठल्याही स्त्रीनी किंवा पुरुषांनी आपलं बाळ होण्याशी आपल्या सेक्शुअॅलिटी किंवा सेक्शुअल एक्सप्रेशनला कनेक्ट करू नये. कारण की तुम्ही तुम्ही इंडिव्हिज्युअल म्हणून तितकेच सेक्शुअली फुलफिल्ड होण्यासाठी तुमचा राईट आहे, वेदर तुम्हाला मूल झालं किंवा नाही झालं. ही ॲब्सोल्युटली. जजमेंट तुम्ही स्वतःची पण करू नका आणि आणि दुसऱ्यांची पण करू नका. खरंय, खरंय. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये व्ही फॉर व्हजायना पॉडकास्टच्या अशाच एखाद्या महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारायला. ऐकत रहा व्ही फॉर व्हजायना पॉडकास्ट. Disclaimer. This podcast is for general information purposes only. It does not constitute the practice of medicine, nursing, or other professional healthcare services, including the giving of medical advice. No doctor patient relationship is formed. The use of this information and the materials linked to this podcast is at the user's or listener's own risk. The content on this podcast is not intended to be a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.